सोन्याचा दिवस उगवला. पुन्हा आपल्या राजसत्तेनं धर्मसत्तेचं बोट धरलंय आणि त्याचं फलित म्हणून अयोध्येमध्ये राम मंदिर प्रस्थापित झालंय. लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी जाऊ द्या मरू द्या, पण कमीत कमी आशीर्वाद तरी आपल्या हिंदू देवतांचे नाही का. कारण 1947 साली धर्मसत्तेचं बोट धरलं म्हणून आम्हाला गाणी सुचली. आ चंद्र सूर्य नांदो कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची रामायणे घडावी येथे पराक्रमाची शिर उंच उंच जावे. खरंच आमच्या देशाचं शिर उंच जाईल, पण या दोन्ही सत्ता एकत्र असल्यावरती जाईल. मला एवढंच सांगायचंय की राजकारणामध्ये धर्म कारण असायला पाहिजे. राजकारण्यानं धर्माचं बोट धरलं पाहिजे. मुद्दा नंबर 1. मुद्दा दुसरा ऐका. आमच्या धर्मानं सुद्धा गोड पद्धतीचंच राजकारण केलं पाहिजे आणि ते केलंय. ते कमी पडले नाहीत. लक्षात ठेवा. धर्मसत्ता कुठंच कमी पडली नाही. बघा आपला वारकरी संप्रदाय कमी पडलाय का? प्रत्येकाला खाते वाटप आहे का नाही? पा आमचे मुख्यमंत्री ज्ञानोबा आहे की नाही? ज्ञानदेवे रचिला उभारिले देवालया. वाह, ज्ञानोबा रायांनी वैष्णव विचार स्थापन केला आणि सगळं आता जे काही चालतंय, कंबर बांधणं, उभं राहणं, अभंग घेणं, ओव्या म्हणणं, प्रमाण देणं, प्रवचन, कीर्तन, ही ज्ञानोबा रायांच्या पठडीत चालतात. मिळविले मांदे वैष्णवाचे, मिळविले मांदे वैष्णवाचे, मिळविले मांदे वैष्णवाचे, मिळविले मांदे वैष्णवाचे. दयाने घाताले मुक्तीची गवाने, दयाने घाताले मुक्तीची गवाने, दयाने घाताले दयाने घातले मुक्तीची गवाने. मिळविले माने वैष्णवाचे, मिळविले माने वैष्णवाचे, वैष्णवाचे. याला म्हणतात प्रमाणबळ. संख्याबळ निर्माण केलं तेच मुख्यमंत्री होत्या. येते लक्षात? संख्याबळ ज्यांनी तयार केलं मुख्यमंत्री, इथं संख्याबळ कुणी निर्माण केलं? ज्ञानोबारायांनी. मिळविली मांदी पण कुणी? ज्ञानोबारायांनी. आमचे मुख्यमंत्री कोण आहेत? ज्ञानोबा. याच्यापेक्षा 2 नंबरचं चांगलं महत्वाचं खातं कोणतं असतं? बर, गृहमंत्री. आमचे गृहमंत्री कोण आहेत? आमचे गृहमंत्री नाथबाबा आहेत. कोण आहे? जनार्दन एकनाथ खांबदिला भागवत, भागवत खांबदिला भागवत, खांबदिला भागवत. जनार्दन एकनाथ खांबदिला भागवत, खांबदिला भागवत, खांबदिला भागवत. हे सगळं वावर समृद्ध करण्याचं काम गृह खात्याकडे असतं. गृह खातं म्हणजे आपल्याकडे पोलीस. माणसं जर शिस्तीत वागली नाही, तासात चालली नाही, तर पोलीस स्वतः तिथं जातात आणि त्याला तासात घेतात. शिवजन्माच्या दिवशी महाराजांचा आदर्श घेऊन व्याख्यान ठेवण्यापेक्षा हे डीजे लावून दारू पितील. पोलिसाला माहितीये, पोलीस स्वतः तिथं जातात. जातात का नाही? जातात. हे रस्त्यावरती गाडी स्वतःच्या साईडने नीट चालवणार नाही, त्याच्या जीवाच्या काळजी करता हेल्मेट लावणार नाही, हे पाहण्याकरता स्वतः पोलीस रस्त्यावरती उन्हात उभे राहतात. गृह खातं स्वतः तिथं जात. नाथ बाबा ब्राह्मण कुळामध्ये आहेत, ब्राह्मण कुलोत्पन्न आहेत, पण समाज काय नीट वागणार नाही म्हणून भिकार भंगारांच्या घरी सुद्धा तुकोबाराय गेले आणि त्यांच्या भाषेमध्ये त्यांना ज्ञान दिलं. केसारी फणिग मैना काळ पोत केसारी फणिग मैना काळ पोत मणी गे, केसारी फणिग मैना काळ पोत
बिबा घे, लाडक्या छबीला जुबा घे केसारी. नाथबाबांची भाषा आहे, नाथबाबांची. महाराज स्वतःच्या म्हणजे लोक जीवनाशी तादात्म्य साधून लोकांना शिस्तीला लावतात, नाही का. अग ग ग ग ग तुझा वला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. घरामधलं शिळ मला वाढ, तुला काय होईल, बुरगुंडा होईल. बरोबर. आणि शेवटचं माय बहिणींसाठी सांगितलं, सांगते तुम्हासी येगळं निघा, येगळं निघून संसार बघा, एवढीच बघा, एवढी झालं का गुड्डीचं बघा. महाराज नाथबाबांनी सर्वसामान्याच्या भाषेत परमार्थ शिकवला. महाराष्ट्राचं गृह खातं समृद्ध करण्याचं काम निश्चित नाथबाबांनी केलेलं. गृहमंत्री, आता एक एक मंत्री किती ताकदीचा आहे बघा. याच्यानंतर पुढचं खातं कोणतं महत्वाचं आहे सांगा, तुम्ही सांगा. अर्थ, बापरे, याच्याशिवाय काही पान हलत नाही महाराज. या महाराष्ट्राला संतांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्र्याची चोख भूमिका पार पाडली, ते आमच्या संत नामदेव महाराजांनी पाडली. म्हणजे नामदेव महाराज आणि पैसे. महाराज परमार्थाच्या मंत्रिमंडळामध्ये प्रेम ही संपत्ती. काय आहे? प्रेम ही संपत्ती. आणि तू पंढरीरायाचा प्रेम भंडारी म्हणून कोणाची ख्याती आहे? सगळ्यात देवाचा लढिवाळ भक्त आणि प्रेमळ भक्त कोण आहे? नामदेव महाराज. प्रेमाचं सर्वोत्कृष्ट प्रमाण मापदंड हे नामदेवरायांचा असल्यामुळं नामदेवराय हे अर्थमंत्री आहेत. 3 मंत्री लक्षात राहील का? अरे आज मंत्रिमंडळ ध्यानात राहिलं ना महाराजांचं तुकोबारायांचं तरी कीर्तन झालं. मुख्यमंत्री कोण आहे? मुख्यमंत्री कोण आहे मावशी? ज्ञानोबाराय. गृहमंत्री कोण आहे? नाथबाबा. अर्थमंत्री कोण आहेत? नामदेव महाराज. शिक्षक असल्यामुळे ते रिव्हिजन करून घ्यायची सवय, पाठ राहिलं पाहिजे कीर्तन. बरं, पुढचं खातं कोणतं आहे? पुढचं एखादं महत्वाचं खातं कोणतं आहे? कृषी खातं. आपला देश कृषी प्रधान आहे. कृषी खात्याची तिजोरी सगळ्यात मोठी आहे देशात पण आणि राज्यात पण. कृषी खातं सगळ्यात मोठे. या संतांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी खात्याचं समर्थ काम कांदा, मुळा आणि भाजी लावून ज्यांनी पूर्ण केलं ते आमचे कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा रे, अवघा झाला माझा रे. कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे. कृषी मंत्री कोण आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे? बाकीचे येतील जातील पण हे मंत्री हे स्थायी सभागृह आहे. वा, संतांचं मंत्रिमंडळ म्हणजे स्थायी आहे, कधीच विसर्जित नाही. कृषी मंत्री हे सावतोबा महाराज. या देशाचे बांधकाम मंत्री गोरोबा काका आहेत. बा, गोरोबा काका बांधकाम मंत्री म्हणजे काय? वीट पाहिजे का नाही? बांधकामासाठी प्रमुख घटक काय? मग वीट कोणचा कुंभार चांगला करेल? गोरोबा काकापेक्षा श्रेष्ठ कुंभार आहे का या मातीमध्ये?
हा पंढरीच्या मालकाला ज्या विटेवर उभं राहायला सांगितलं ती विट सुद्धा गोरोबा काकाचीच असायला पाहिजे गड्या, त्याशिवाय नाही. म्हणून बांधकाम खातं आमच्या गोरोबा काकांकडे. या मंत्रिमंडळाचं संसदीय कामकाज पाहण्याचं प्रमुख खातं आमच्या जनाबाईंकडे. ऐका, मंत्रिमंडळ नवीन ऐकताय तुम्ही काहीतरी, बरोबर आहे ना? संसदीय कामकाज, संसदेत कुणी कधी बोलायचं, कोणाला वेळ किती, त्यांनी कुठं उभं राहायचं, पहिलं प्रमाण कुणी म्हणायचं, पैरवी कुणी म्हणायची, या सगळ्याचं नियोजन असतं बा. ते अगोदरच सांगतात माईकवर. ते सांगणारे जे असतात, इंग्लिशमध्ये त्याला असेंब्ली स्पीकर म्हणतात, मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे संसदीय कामकाज मंत्री. आपले साहेब होते काय का, त्यांनी सांगायचं असतं. आता तुम्ही बोला, तुम्ही बोला, जनाबाईंनी सांगायचं, ज्ञान देवा, आता तुम्ही ज्ञान देवा बोला अभंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. जनाबाईंनी सांगावं. बर महाराज, पण एक प्रमुख खातं राहिलं, शिक्षण खातं. शिक्षणाशिवाय ज्ञान नाही महाराज. कोणतंही युद्ध हे शिक्षणाशिवाय जिंकता येत नाही. एका महाधिवक्त्याने म्हटलंय, शिक्षणाशिवाय केलेल्या युद्धात केवळ पराभवच येतो, म्हणून शिक्षण पाहिजे. आमच्या महाराष्ट्राचं शिक्षण खातं समृद्ध करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते निवृत्ती दादांनी केलेलं आहे. लक्षात घ्या, निवृत्तीनाथांनी सगळं मार्गदर्शन करावं आणि दादांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार समग्र संतांनी चालावं. दिदले संपूर्ण माझे हाती, दिदले संपूर्ण माझे हाती, दिदले संपूर्ण गम्या ज्ञानदेवाला धरले, निवृत्तीने दिले माझे हाती, निवृत्तीने दिले माझे हाती, निवृत्तीने दिले माझे हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती आणि दिदले संपूर्ण माझे हाती. निवृत्ती दादा किंवा सांगितले तत्वता. बस महाराज, निवृत्ती दादांनी सांगावं म्हणून प्रमुख शिक्षकाच्या भूमिकेमध्ये कोण असतील तर निवृत्तीनाथ महाराज आहेत. आमचं शिक्षण खातं ज्यांनी समृद्ध केलं ते त्र्यंबकेश्वर निवासी निवृत्तीनाथ महाराज आहे. अजून कोणचं खातं राहिलं का? राहिलं ना, कायदे. आता तेवढे एक खातं महत्वाचे, मग थांबू, बाकीचा विस्तार पुढच्या वर्षी. प्रमुख खाती तर वाटली पाहिजे का नाही. एक खातं आहे कायदे मंडळ. ऐका, लक्षात घ्या, कायद्याचं खातं आमच्या मुक्ताबाईकडे. कोणाकडे बघा, म्हणजे संपला मुद्दा. मंत्रिमंडळ तुमच्या लक्षात आलं, लक्षात राहिलं ना तुमच्या. मुख्यमंत्री कोण, पटापट सांगा. गृहमंत्री कोण, एकनाथ महाराज. अर्थमंत्री नामदेव महाराज. कृषी मंत्री बांधकाम महाराज गोरोबा काका. कायदे मंत्री, शिक्षण मंत्री, कायदे मंत्री आमच्या मुक्ताई. म्हणजे कसं काय मुक्ताई? अहो, कायदा म्हणजे बिघडत चाललेला सरळ करण्याचं काम. म्हणजे कोणाला केलं? 3 देवांना आमच्या मुक्ताई आदिशक्तीनं सरळ केलं. कोणचे 3 देव? एक ज्ञानदेव, दुसरे नामदेव आणि तिसरे चांगदेव. तिघांना सरळ केलं की नाही? अहो, विश्वाची माऊली ज्ञानोबा आहे. पण एक काळ असा आला, नाही रागावर नियंत्रण ठेवू शकले, आले आणि ताटी बंद करून बसले महाराज. त्यावेळेस आमच्या मुक्ताईनं सरळ केलं. काय सरळ केलं हे घड्याळ ऐकत नाही, नाही तर प्रमाण तुमच्याकडे तयार आहे. काय सरळ केलं? लोभ अहंता मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर, योगी पावण मनाचा आणि साहे अपराध जनाचा. विश्व रागे झाले म्हणी, संती सुखे व्हावे. ज्ञानोबा राय स्वतः योगी समजता, योग्याचे माऊली आहे. मग विश्व रागाने फणफणलं तरी सुद्धा संतांनी सुखानं पाणी व्हावं लागतं. क्षणात ताटी उघडली, ज्ञानोबा रायांना सरळ केलं. नंबर 2,
नामदेवरायांना संतांच्या सभेमध्ये कच्च ठरवलं आणि नामदेवरायाला सरळ केलं. आणि नंबर 3, 1400 वर्ष योगाभ्यासावरती जगणाऱ्या चांगदेव महाराजांना कोरं ठरवलं, चांगदेवाला सरळ केलं. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, पण पत्रात काहीच नाही. मुक्ताई म्हणतात 1400 वर्ष जगले देव, पण अजून कोरेच. पण आता आम्ही नाही म्हणायचं, ते त्या म्हटल्या. आम्ही उलट म्हटलं पाहिजे 1400, आता ऐका बरं का, नीट ऐका. आम्ही उलट म्हटलं पाहिजे, अरे 1400 वर्ष जगले पण अजून कोरेच राहिले. कोटी कळली का? ज्याला कळली नाही तिने जीवन जावा. विठाला 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 विठाला. चांगदेव महाराजांना नाव ठेवण्याची आमची पात्रता नाही महाराज. अहो 1400 वर्ष कोरा म्हणजे टाक पडून नाही दिला. आम्ही 30व्या वर्षीच आमची सगळी शाही गिरबडती. कळालं ना, आपले आयुष्य मळून जातात. 1400 वर्ष ज्ञान नाही प्राप्त होऊ द्या, पण कमीत कमी डाग नाही पडून दिला, कोरे राहिले. मुक्ताई स्नान करून बाहेर आल्या आणि चांगदेव महाराज त्या ठिकाणी गेले. आणि चांगदेवांनी त्या ठिकाणी सांगितलं, आई साहेब क्षमा करा, तुम्हाला ओळखू शकलो नाही. देवा अहो भिंतीला कोणारे नसतात का? काय वाक्य बघा, देवा अहो भिंतीला काय कोणारे नसतात का? त्या क्षणी त्या ठिकाणी आले. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो. 14 वर्ष जगलोच नाही, आज जन्म झाला माझा. मुक्ताई जवळ सांगतायत चांगदेव महाराज. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो. आणि काय गुरुपुत्र. बस मुक्ताईचा काय झालो? शिष्य झालो महाराज. त्या ठिकाणी मुक्ताईची गुरुकृपा मान्य केली चांगदेव महाराजांनी. लक्षात ठेवा, 3 देवांना सरळ करण्याचं काम केलं. म्हणून त्या कायदे मंडळी, ह्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये एक अतिशय महत्वाचं खातं राहिलं आणि अतिशय महत्वाचे मंत्री राहिले. कोण असतील? या मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात महत्वाचं खातं आहे संरक्षण मंत्री. आणि संरक्षण मंत्री कोण आहे? आजचा अभंग ज्यांनी लिहिला ते तुकोबाराय आहे. संरक्षण मंत्री काय काम करतो? फक्त अभिभाषणामध्ये एवढंच सांगतो की आमच्या देशाला कुठून खतरा आहे, आमचं युद्ध कोणतं झालंय, आता कोणतं युद्ध करायचंय आणि कसं युद्ध करायचंय. ज्या पद्धतीनं संरक्षण मंत्री अभिभाषणामध्ये सांगतो, तसं आज आमच्या मंत्रिमंडळाचे, संत मंत्रिमंडळाचे संरक्षण मंत्री असलेले वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय भाषणाला उभे आहेत. आणि आमचे युद्ध कोणतं आहे आणि कसं आहे अभंगाच्या रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस आम्हा युगाचा प्रसंग. रात्रंदिवस आम्हा युगाचा प्रसंग. वाह, तुकोबाराय म्हणतात संरक्षण मंत्री सांगतायत या संत मंत्रिमंडळाचे, म्हणे आम्हाला कोणत्या प्रकारचं युद्ध आहे, ते कधी आहे, ते कुठं आहे, याचं अभिवाचन या पहिल्या चरणामध्ये करतात. बघा, महाराजांनी स्वतःच एक मंत्रिमंडळ निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज सोडून असं मंत्रिमंडळ असलेला कोणता राजा या पृथ्वी तलावर आहे सांगा? आहे? जसं महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आहे, तसे मी सुद्धा तुम्हाला संतांचा अष्टप्रधान सांगितलं. लोक म्हटले छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये समोर येत आहेत, कीर्तन ऐकतायत, मावळे टाळ घेऊन उभे आहेत. आपले मावळे मॅच बघत असतील 2020, आहे का नाही? आज छत्रपतींची जयंती आहेत का मावळे? बघा ना तुम्ही. हा, काय शिवजन्म साजरे करायचे हो, काय शिवजन्म साजरे. नंबर प्लेटवर महाराज लिहायचं आणि साऱ्या त्या महाराज लिहिलेल्या छत्रपतींचा फोटो चिटकवायचा आणि ते दाढी वाढलेले त्या चंद्रकोरा आणि त्या सगळ्या गाड्या पुरींच्या मागे फिरतात. काय महाराज सांगायचे हो? महाराज म्हणतील बरं झालं 50व्या वर्षी एक्झिट घेतली आणि आत्ताच्या युगामध्ये राहिलो नाही असलं वाईट वक्त पाहायला. आज मला सांगा बरं, विदाऊट दारू शिवाय कोणती शिवजयंती होत असेल बरं? डीजेची व्याख्यान कीर्तनांमध्ये जी शिवजयंती होत असेल तीच काय शिवजयंती, पण डीजेवरची कोणती बिना दारूची होत असेल सांगा ना तुम्ही.
सांगा, होत असेल? काय सांगायचं बरं आपण? म्हणून शिवाजी महाराजांचा जन्म साजराच केला पाहिजे, पण त्यांचे संस्कार मनामध्ये नाचून नाही, शिवचरित्र वाचून केली पाहिजे. लक्षात ठेवा. शिवजय. कमीत कमी महाराज कोणत्याही मोहिमेवर जाताना जिजाबाई साहेबांचं दर्शन घेऊन जात होते. एवढं दर्शन घेऊन जरी आजचा मावळा बाहेर पडला तरी बस. आजचा मावळा फक्त पाया पडून जरी बाहेर पडला ना आई वडिलांच्या, तरी बस. तरी शिवजयंती साजरी झाली असा त्याचा अर्थ आहे. महाराज जसं त्यांचं अष्टप्रधान होतं, आपले अष्टप्रधान होतं. तुकोबारायांना विचारतायत, छत्रपतींना रोज रोज कीर्तनात यायला जमत नाही, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये युद्धाचे प्रसंग आहेत. काय? युद्धाचे प्रसंग आहेत. महाराज म्हणले, प्रसंग असू द्या ना युद्धाचे, आमच्या जीवनामध्ये युद्धाचे प्रसंग आहे. म्हणले असं आपण आमच्या जीवनामध्ये वेगळे युद्धाचे प्रसंग आहे. महाराजांच्या जीवनामध्ये आता एखादा तरी युद्धाचा प्रसंग सांगितलाच पाहिजे बाहेर. एकच सांगतो. तुकोबाराय म्हणतात, तुमच्या जीवनामध्ये युद्धाचे प्रसंग आहेत, आमच्या जीवनामध्ये युद्धाचे प्रसंग आहेत. तुमच्या जीवनामध्ये कधी कधी युद्धाचा प्रसंग आहे, आमच्या जीवनामध्ये रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे. तुमच्या जीवनामध्ये फक्त शत्रू सोबत युद्धाचा प्रसंग आहे, आमच्या जीवनामध्ये मन आणि जग याच्या द्वंद्वाच्या युद्धाचा प्रसंग आहे. अंतर्बाह्य जग आणि मन. बघा बर का, युद्ध कसं चाललेलं आहे, कधी चाललेलं आहे, रात्रंदिवस सतत चाललेलं आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आणि कसं चाललेलं आहे, कोणाकोणात चाललेलं आहे, जग आणि मन याच्यामध्ये युद्ध चाललेलं आहे. इतका सुंदर विचार आहे. ऐका तुकोबाराय, तुम्ही म्हणता तुमच्या जीवनामध्ये युद्धाचा प्रसंग आहे. ऐका बरं का सगळ्यांनी. मग तुम्ही काय असं वेगळं करता, तुमच्या जीवनामध्ये युद्धाचा प्रसंग आहे आणि आमचं जीवन काय असं प्लेन जीवन आहे का? आमच्या जीवनामध्ये संघर्ष नाही का, युद्ध नाही का? तर लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये भांडणं असतील, आपल्या जीवनामध्ये वाद असतील, आपल्या जीवनामध्ये तंटे असतील, पण युद्ध असण्यासाठी निराळे पण पाहिजे. तुकोबाराय इथं विद्रोही भूमिकामध्ये दिसतात. बंडखोर प्रवृत्ती आहे. लक्षात ठेवा, इथं बंड केलेलं आहे. तुकोबाराय प्रत्येक वेळेस स्वतःला निराळं घोषित करतात जगापेक्षा. तुमच्या आणि आमच्यामध्ये फार फरक आहे, हे तुकोबाराय गाथेत जागोजागी सांगतात. तुमचं आमचं फार वेगळं आहे. एकाएकी तुका लोकी निराळा म्हणतात का नाही तुकोबाराय? स्वतःला म्हणतात, मी फार वेगळा आहे. अजून नव्हे तुका म्हणे, दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुम्हाला दिसतो तसा मी नाही, मी फार वेगळा आहे. तुकोबाराय, काय तुम्ही वेगळे तो? असं काय वेगळे? निश्चित वेगळेपणे. तुम्ही पहा तुकोबाराय, हे बघा, काही माणसं अशी असतात, आपण फार सामान्य असलो तरी मी फार असामान्य असं जगासमोर भासवतात. आणि काही एक वर्ग असा आहे, एकदम असामान्य असतात पण स्वतःला म्हणतात मी फार सामान्य. दोन वर्ग आहेत. दोन मोठ्याची उदाहरणं सांगतो. प्रभू रामचंद्राचं उदाहरण आहे. प्रभू रामचंद्र रावणाशी युद्ध करतायत. युद्ध सांगतोय बरं का मी, उदाहरण सुद्धा युद्धाच्या टच देतो. युद्ध 87 दिवसाचं आहे. रामाचं आणि रावणाचं युद्ध किती दिवसाचं आहे? ऐका बरं का, 87 days, 87 दिवसाचं युद्ध आहे. आणि ऐका, 80 दिवस प्रभू रामचंद्रांना रथच नव्हता. माकडांसोबत गेले का नाही? आता का गेले काय गेले भरपूर काय सांगण्यासारखं आहे, पण हे दुष्ट घड्याळ माझ्याकडे पाहते सारखं, त्याच्यामुळे आता आपल्याला जायचं नाही. पण ऐका, फार बारकावेत संत साहित्यात, फार बारकावेत. बिना वानरांना घेऊन गेले. का गेले? माणसं नेले असती तर पक्ष फुटला असता. बरोबर आहे का नाही? लंका कशाची होती? माणसं राहिली असती का रामाच्या पाठी? म्हणले असते, रामा तुम्ही आपली झाडाची कातडी नेसा, आम्ही दोन दोन. आता तो तोळा कसं झाले? आता नराला सोन्याची अपेक्षा आहे, पण वानराला सोन्याची अपेक्षा नाही. माणूस वानरापासून झालाय हे मात्र विसरलाय. लक्षात ठेवलं. 80 दिवस प्रभू रामचंद्र वानरांसोबत बिना रथाचं युद्ध करतायत. आणि 80व्या दिवशी अर्धा विरोधी पक्ष गारद झाला रावणाचा, तेव्हा इंद्रानं रथ पाठवला 81व्या दिवशी. किती?
जेव्हा कळलं की आता विजय निश्चित आहे, तेव्हा पाठिंबा जाहीर करणारे सुद्धा बरेच पक्ष आहेत आजकाल. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. आचारसंहिता आणि समोर शूटिंग चालू असल्यामुळे मी बाकीचं काही बोलणार नाही, परंतु खुर्चीवर कोणता माणूस बसणार आहे हे फिक्स झालं का पक्ष बदलणारी मंडळी भरपूर. हे रामायणापासून येत, लक्षात ठेवा. इंद्राने 81व्या दिवशी विजय दिसल्यावरती रथ पाठवला आणि तिथून पुढे ते युद्ध वगैरे झालं. मला काय सांगायचं होतं, युद्ध वगैरे जिंकलं आणि पुष्पवृष्टी झाली, देवतांना फुलं उधळली रामाच्या शिरावरती, प्रभू रामचंद्रांच्या शिरावरती. आणि परत पार परब्रह्म प्रभू रामचंद्र की जय म्हटल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांना थांबवलं. ऐका बरं का माझा मुद्दा काय चाललाय. प्रभू रामचंद्र म्हणतात, मी तुम्हाला हात जोडतो, कोपरापासून जोडतो, मला काय परत परब्रह्म वगैरे काही म्हणू नका. अहम मनुष्याम आस्मी दशरथात्मजा. हा, मी दशरथ राजाचा साधा पोरगा आहे आणि तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे. मला काय राजा बिजा म्हणायचं. हे कोण म्हणतोय? जगाचा मालक म्हणतोय की मी सामान्य. प्रभू रामचंद्र सामान्य आहे का? आता 3 महिने झाले तर अर्धा भारत जाऊन आलाय अयोध्येला. महाराजांनी पण ट्रिप काढलेली आहे. अर्ध्यात आपला नंबर लागला नसेल तर लावा. मी पण ट्रिप काढलेली आहे अशी सेम. 19 तारखेला मी जाणार आहे, मी सुद्धा. आणि अशीच ठिकाणी सगळं असंच सेम आहे. महाराजांसोबत जावा आणि एकदा तरी अयोध्या पाहून या. 500 वर्षाच्या संघर्षातून रामलल्ला स्वतःच्या गादीवरती विराजमान झालेत महाराज. जगात काय खमून ठेवायचं राहील. 15,000 रुपये आजारी पडलो तर जातील का नाही सांगा बरं. आता उष्माघात झाला तरी 5-5 हजाराशिवाय डॉक्टर ऐकत नाही. तो काय होतंय, या जाऊन खरंच या. अतिशय सुंदर लोबस मूर्ती डोळ्यात साठवा. पंढरपूरच्या पांडुरंगानंतर तिरुपती बालाजी, बालाजी नंतर प्रभू रामचंद्र, तिघांनाही पांडुरंगच दिसल्याशिवाय राहणार नाही. जगाचा मालक प्रभू रामचंद्र भगवान म्हणतात, मी देव नाही, मी तुमच्यासारखा माणूस आहे. नंबर 1 ची गोष्ट. आणि दुसरा वर्ग असा आहे, तो कृष्णांच्या विचाराचा आहे. जरा प्रभू कृष्ण, सगळेच माणसांनी चांगलं राहून चालत नाही. प्रभू कृष्णचंद्रांची भूमिका राम अवताराच्या बरोबर विरुद्ध आहे. बरोबर आहे की नाही? कृष्ण बघा ना काय म्हणतात, जिथं धर्माचं युद्ध चालू आहे, मामेकम शरणम व्रज. काय म्हणले? माम एकम, फक्त एकट्या मलाच शरण या. कोण म्हणते? या जगात बाकीचं कोणी असू द्या, पण सगळं माझ्या सत्तेने चालतंय, त्यामुळे मला शरण या असं कृष्ण म्हणतात. कदाचित वेगळी भूमिका आहे. तुकोबाराय कृष्णांच्या भूमिकेचे असावेत असा माझा अंदाज. गाथा कोणत्या तत्वाने लिहिल्या गेलेला सांगता येत नाही. कोण काय दावा करेल, कोण काय दावा करेल. पण माझं तर म्हणणं असं आहे, गाथा ही स्वतंत्र रचना आहे आणि स्वतंत्र आख्याने. पंचम वेद आहे. ती कोणाच्या प्रभावाखाली कोणाची टीका आहे हे कोणीच सांगू शकत नाही. महाराजांची अभंग अभंगाला भाषा बदलतीये आणि अभंग अभंगाला भूमिका बदलते. एकदा म्हणतात काय तीर्थ तोंडा आणि एकदा म्हणतात हातपाय आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करा. एकदा म्हणतात हे वैराग्य सुळावरची पोळी आहे आणि एकदा म्हणतात वैराग्य सारखं सोपं काहीच नाही. काय तुकोबाराय आपण ओळखायचे सांगा? फार अवघड आहे तुकोबारायांना ओळखणं. म्हणून तुकोबाराय निराळे, एकाएकी एकाएकी आणि तुका लोकी. मग हेच निराळेपण आहे तुकोबारायांचं. म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये युद्धाचा प्रसंग आहे. आता मी एकच कोटी करतो आणि अभंग थांबवणार आहे बरं का. बघा आता तुकोबारायांनी 2 भूमिका मांडल्यात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आता इकडं रात्र आणि दिवस घ्या, इकडं रात्र घ्या, इकडं दिवस घ्या. बघा बरं का, इकडं काय घ्या, रात्र दिवस. युद्ध कोणाकोणामध्ये कधी चाललंय? रात्री पण आणि दिवसा पण. इकडं रात्र आहे इकडं दिवस, हे विसरायचं ना. इकडं रात्र इकडं दिवस. कोणाकोणात चाललंय? जग आणि मन. पहिला जग इकडे आहे ना, म्हणजे रात्रीच्या पक्षामध्ये जग आहे आणि दिवसाच्या पक्षामध्ये. आणि अजून तिसरा शब्द आहे अंतर आणि बाह्य. अंतर इकडे कोणाच्या पक्षामध्ये? इकडे. कोणते 3 शब्द झाले सांगा? शब्द 3 आहे पण गट 2 आहेत. लक्षात येते का? पहा कीर्तन बारीक ऐकायचं. कोणते 2 गट पडलेत? रात्र, अजून दुसरं काय? जग, आणि तिसरा शब्द काय? अंतर. बघा बर का, युद्ध रात्रीचं आणि दिवसा पण आहे. युद्ध जगाचं आणि मनाचं आहे आणि युद्ध आत आहे आणि बाहेर आहे.
महाराज रात्री पण आहे आणि नाही इथं शब्द दुसरा काय, रात्री नंतर दुसरा शब्द काय, जग. रात्रीचं आहे आणि जग आहे. विरोधाभास वाटतोय का नाही? आपण रात्रीच्या जगासमोर असतो का दिवसा जगासमोर असतो? दिवसा. काय तुकोबारायांचं वेगळेपणे लक्षात ठेवण्यासारखं आहे. एवढं सोपं नाही तुकोबाराय. रात्र पण आहे आणि जग आहे. बरं आता मला सांगा, जग बाहेर आहे का आतमध्ये? बाहेर. पण इथं शब्द काय, काय विलक्षणपणा असेल बरं. बरं इकडं बघा, उलट आहे. इथं दिवस आहे आणि दुसरा शब्द काय, मन. बरोबर का नाही? दिवसा मन आणि तिसरा शब्द काय आहे का? आता मन बाहेर कस काय असेल? आता ऐका, आता तुकोबारायांच्या भूमिकेशी आपल्याला जाताच येईल असं काय नाही, पण बारीक ऐका. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हे युद्ध आहे. रात्रंदिवस हे सतत युद्ध चालू आहे. दिवसभर माणूस ज्या ज्या ठिकाणी जातो, आता नीट ऐका, जीवनाचं मर्म आहे या शब्दामध्ये, एकाच चरणामध्ये. दिवसभर माणूस जिथं जिथं फिरतो, जे जे डोळ्यांनी पाहतो, जे जे कानांनी ऐकतो, ज्याचा नाकांनी वास खेळतो, जिथं जिथं हे पाय जातात, जे काम हाताने करतो, जे आपण खातो आणि जे आपण पाहतो, हे सगळं कधी स्वप्नात येतं का नाही? रात्रीच्या बरोबर स्वप्नात. मग हे द्वंद्व चालू आहे का नाही? बरं असं आहे का दिवसभरातच माणूस खातो पितो उठतो बसतो आणि रात्री सगळा बंद पडतो का? नाही पडत. रात्री सुद्धा सगळ्या स्वप्नामध्ये तेच येतं, आठव रात्रंदिवस. हे द्वंद्व सारखं चालू आहे. प्रत्येकाच्या जीवनात युद्ध चालू आहे. पहा, प्रत्येकाच्या जीवनात. तुम्ही म्हणाल आमच्या जीवनात असलं काय नाही, कमीत कमी पप्याच्याही सोबत तरी युद्ध आहेच का नाही? आपलं आहेच ना युद्ध. युद्ध नाही असा माणूस आहे का? सांगा ना तुम्ही. आता रात्रंदिवस युद्ध चालू आहे. आता दुसरा ऐका शब्द, काय, जग आणि मन. जग आणि मन. बाहेर जग आहे आणि आतमध्ये मन आहे. पण लक्षात ठेवा, एक उदाहरण फार सुंदर आहे. एखादी बाई बाहेर गेली, मंचरला गेली समजा, बरं जाऊ नाही गेली आणि गेल्याच्या नंतर सरापाच्या गल्लीत शिरली. तिथं उत्तम भाग्याचं दुकान आहे पलीकडं टनच्या. पण त्या सरापाच्या दुकानाची गंमत अशी आहे मावल्यानो, त्यांनी एवढं मौल्यवान माल आतमध्ये ठेवलेला असतो, पण ते काचेत ठेवलेला असतो. भिंत मात्र विटाची नाही, काचची असते. का बरं काचची असते? हा, ते पाहण्याकरता. स्वीट मार्टवाल्यांची आणि ज्वेलरीवाल्यांची. आतमधून आतला माल बाहेरच्या दिसला पाहिजे. आता सांगा, माल कुठं ठेवलाय? बाहेरच्या जगामध्ये. पण तो अंतर्मनामध्ये प्रस्थापित होण्याकरता या चक्षुनी पाहावा लागतो. चक्षुनी पाहिलं का, आता मला सांगा, बाई हेरून ठेवते, दुसऱ्याला मैत्रिणी सोबत जाते, हे मी कालची तर फारच सुंदर नेकलेस बघितला ग, चल तुला दाखवते. पुढच्या वेळेस मैत्रिणी सोबत डॉक्टरकडे गेली, तिलाही दाखवून आलं. तिसऱ्यांदा मिस्टरांसोबत काहीतरी आणायला गेली, त्यांनाही दाखवलं, ते बघा तिथं कसा नेकलेस आहे ना, तसा मला घ्यायचा आहे. आणि पुढच्या दिवाळीला पप्पूच्या पप्पांसोबत युद्ध केलं आणि म्हटली मला तो नेकलेसच द्या, तुमच्याच्यानी तेवढं तरी होतंय का? हा, त्यांना घ्यायलाच लावलं. सांगा मला आता, नेकलेस जगातला बाहेरच्या मनामध्ये बसला का नाही? म्हणजे युद्ध कसं आहे, दिवसा झालं, बाहेरच्या जगाशी झालं आणि अंतर मनामध्ये लागलं. बाहेरच्या जगातली वस्तू मनामध्ये येण्याकरता किंवा युद्ध होण्याकरता ती मनात यावी लागते. मनात आली की युद्ध होतं. तुकोबारायांना नेकलेसचं युद्ध नाहीये, पण बाह्य विषय जे आहेत त्या बाह्य विषयांवरती मन फिरल्यामुळं किंवा मन त्याच्यामुळे त्या विषयांमध्ये बसल्यामुळं महाराजांच्या जीवनामध्ये द्वंद्व आहे. ह्या जगामध्ये इतकं विषयांचं जाळे, फार ओव्या आहेत, सगळं काही आहे, पण 2 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करायची. या विषयाच्या जाळ्यामध्ये या जीवाचं मन अडकल्याशिवाय राहत नाही. परंतु
जर ते अडकू नये असं वाटत असेल तर युद्ध करावं लागेल. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन, अंतप्राय जग आणि मन, अंतप्राय जग आणि मन. महाराज म्हणतात बरं ठीक आहे, जीवाचं काय चाललंय? युद्ध चाललंय. कसं चाललंय? म्हणले घमासान चाललंय. कसं काय घमासान? म्हणले जीवाही आघात, जीवाही अगोज पडिले आघात. आघात होत आहेत सारखे, हे विषय सारखे आदळतात येऊन आणि मनाला ओढून न्यायचं काम करतात. चप्पल सांगती मी तुझी नाही हे घालू नको, पण मन म्हणते वड काय होतंय, तुझी नाही का चोरली मागच्या वेळेस. आलं का लक्षामध्ये? प्रवृत्ती निवृत्ती नावाच्या मनाच्या दोन बायका आहे. जर प्रवृत्ती असली तर तो कीर्तनच ऐकल, निवृत्ती असली तर तो कीर्तनच ऐकल. पण प्रवृत्तीचं मन असेल तर सतरंजीच्या दोऱ्या उपशील, मनच असेल तर तो नीट ऐकल मन आणि जग काय. निवृत्ती असेल तर, पण प्रवृत्ती असेल तर तो विचार करील ह्या महाराजांनी कुठं अभ्यास केला असेल, त्यांनी किती पाकिट घेतला असेल, त्यांनी कोणती गाडी आणली असेल. कळालं ना तुम्हाला? हा, मनाच्या दोन बायका आहे, प्रवृत्ती आणि निवृत्ती. लक्षात ठेवा. म्हणून या मनावरती सतत आघात पडतात. मन एवढं पक्ष बदलू आहे ना महाराज, जो पार्टी प्रलोभन दाखवीन ना त्याच्याकडे पळत राहते. म्हणून जीवाही अगोज पडिते आघात, येऊन या नित्य नित्य वारू. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनात काय चाललंय? पहिल्या चरणात युद्ध चाललंय. कसं चाललंय? जीवाही अगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्य वारू. दुसरं चरण. आणि महाराज हे युद्ध कोणामुळे चाललंय? शेवटच्या चरणामध्ये तुका मन तुझ्या नामाची आवळे, तुका मन तुझ्या नामाची आवळे, तुका म्हणे तुझ्या नामाचे तुका म्हणे तुझ्या नामाचे अवघियाचे काळे केले तोंड, अवघियाचे काळे केले तोंड, जीवाई आगोद पडती आघात, जीवाई आगोद पडती आघात. अवघ्याचे काळे केले तोंड, अवघ्याचे काळे केले तोंड, जीवाही आगोज पडती आघात, जीवाही आगोज पडती आघात. तुका म्हणे तुझ्या नामाची बळे, अवघियाचे काळे तोंड केले. तुकोबाराय म्हणतात देवा आयुष्यामध्ये मी जिंकलो. ऐका शेवटची वाक्य. आयुष्यामध्ये मी जिंकलो. या जगासोबत मनाचं माझ्या युद्ध झालं. जगाने मला कितीतरी वेळा खेचण्याचा प्रयत्न केला, पण मी जिंकलो. छत्रपतींच्या बाबतीमध्ये सुद्धा औरंगजेबाने खूप प्रयत्न केले. मला त्यातला एक प्रयत्न सांगायचा होता, पण घड्याळाने सांगू दिला नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. एक दोन प्रसंग. पण महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा बादशाने किती वेळाला प्रयत्न केला, पण महाराजांनी सांगितलं याच महाराष्ट्राच्या मातीला लुटायला आलास ना औरंग्या, तुझी कबर याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये बांधल्याशिवाय राहणार नाही. औरंगजेबाचं शेवटचा श्वास या महाराष्ट्राच्याच मातीत त्याला घ्यावा लागला. छत्रपतींची जुबान होती. महाराज सुद्धा युद्ध जिंकले. स्वराज्य फार विस्तारवलं नाही महाराजांनी बरं का. त्यावेळेस सुद्धा शिंदे फडणवीसांनीच दिल्लीपर्यंत नेलं, पण महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर नेलं नाही. तुमच्या लक्षात येते का? त्यावेळेस मग आजी शिंदे आणि फडणवीसांनीच नेलंय. नाना फडणवीसांनी अटकेपर्यंत झेंडा लावलाय. तेव्हा ती म्हण आहे अटके पार झेंडा. तर अशा पद्धतीनं महाराज सुद्धा युद्ध हरले नाही. तुकोबाराय म्हणतात मी हरलो नाही, पण आम्ही का हरलो नाही? तुका म्हणे तुझ्या नामाच्या बळे. परमेश्वराचं नाव असेल तर बाहेरचे विषय मनामध्ये येऊ शकत नाही आणि आतलं मन बाहेर जाऊ शकत नाही. हे युद्ध करण्याकरता बळ कोणाचं पाहिजे असेल, पाठबळ कोणाचं पाहिजे असेल, सपोर्ट कोणाचा पाहिजे असेल, तो परमेश्वराच्या नामाचा पाहिजे. आणि तो नामाचा, त्या नामाचं पाठबळ हे परमेश्वरा तू मला दिलंस.
म्हणून तुझ्या नामाच्या बळावर एवढी लढाई मी जिंकू शकलो, मी एवढं युद्ध जिंकू शकलो, म्हणून त्यांना म्हणता आलं एकाएकी तुका लोकी निराळा. मी निराळा आहे, हे माझं युद्ध आहे आणि ते जिंकण्याचं काम हे परमेश्वराला तुझ्यामुळे झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात. महाराज, निश्चितच तुमच्या नीतितत्वाचा आणि छत्रपती या पदवीचा उपयोग करून मी स्वराज्य अवघे मिळविले, या पदाला पात्र होईल, स्वराज्याचं राखण करता येईल. छत्रपतींनी नावाप्रमाणे संपूर्ण स्वराज्य शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी आबादित ठेवलं. शेवटी घराची भांडणं कारणीभूत होतात, महाराष्ट्राला लागलेला छाप आहे, पण घरातली भांडणं विसरणं हीच खऱ्या अर्थानं छत्रपतींना आदरांजली आहे आणि श्रद्धांजली आहे. घरातल्या दुहीमुळं कृष्ण गेले, घरातल्या दुहीमुळं राम वनवासाला गेले आणि घरातल्या दुहीमुळं छत्रपती मातीला गेले. महाराज, घरातली दुही कधीच प्रगतीच्या पथावर नेऊ शकत नाही, म्हणून घरामध्ये दुही नको, द्वंद्व नको, हे द्वंद्व कमी व्हावं आणि अंतर्बाह्य जगाच्या द्वंद्वाकरता नामनिष्ठ राहावं, अशा प्रकारची प्रार्थना करतो. या अभंगावरती काय तोडके मोडके शब्द प्रतिपादन करण्याचं सामर्थ्य ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, पंढरीश पांडुरंगानं दिलं, सत्यदेव महाराजांनी दिलं, त्यांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करतो. काही चुकीचा शब्द काळाच्या ओघामध्ये, बोलण्याच्या ओघामध्ये मुखामधून बाहेर पडला असेल तर उदात्त अंतःकरणानं माफ करा. तुमचंच एक लेकरू आहे, सगळ्यात जवळचा महाराज वाटते सत्यात, बाकीचे लांब लांबचे, त्यामुळे चुकीचं असेल तर मला येऊन सांगा. इथं मासवड्या खाणारे थोडा वेळ खाता खाता एखादी चूक लक्षामध्ये आणून द्या, निश्चित पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेस त्याच्यामध्ये सुधारणा केली जाईल. एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती आणि संत वृंदांच्या सभेमध्ये आदरणीय महाराजांनी, संजय महाराज वायाळ आणि आदरणीय आपल्या सर्व भजन मंडळानं, ग्रामस्थ मंडळानं विश्वास ठेवला आणि ह्या पामराकडे ही सेवा दिली. आपल्याला कोटी कोटी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. सेवेकरता या ठिकाणी जी आळंदीची गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आहेत, कीर्तनाला उंची देण्याचं काम त्यांनी केलं. अन्यथा बुटक्याला नकट्याला नाकेलं करण्याचं काम आणि बुटक्याला उंच करण्याचं काम ह्याच मंडळींवर असतं. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या. आमचे विनायक महाराज असतील, तुम्ही सगळी मंडळी, मला वाटतं 7-8च मंडळी, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. आता बाबांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. जोश आहे, आमच्या सारख्याला लाजवण्याचं काम बाबा करतात. म्हणावंसं वाटतं 60 गावचे 60 आणि वायाळ माळ्यातले 8 बाद झाले. म्हणून अशा प्रदेश गोड भजन मंडळी या ठिकाणी आहेत. मी 10 वर्षापूर्वी एकदा कीर्तन केलेलं आहे इथं, पण मी फार नवीन होतो. कीर्तन कशाला म्हणतात, कीर्तनामधल्या कीला वेलांटी पहिली का दुसरी, तेव्हाही मला माहीत नव्हतं. आमच्या बजरंग दादांची ही सासरवाडी, आदरणीय उत्तम महाराज वायाळ त्यांचे सासरे, आणि त्यांच्यातर्फे महाराजांनी मला इथं लॉन्च केलं होतं 10 वर्षापूर्वी. 2011ला का 12ला सेवा झाली असेल. त्यावेळेस कशी झाली असेल सत्यदेव महाराजांना माहिती, पण त्यांनी परत एकदा आमंत्रण दिलं आणि तुमच्या सगळ्यांच्या सुंदर दर्शनाचा योग मला आला. माझं भाग्य आहे आणि म्हणून ह्या भाग्यामध्ये ऋणाईत राहण्यास पसंत करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नाराज मावळ तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नाराज मावळ, विठ्ठल जय जय विठ्ठल. या बाबा.